सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातून एक धक्कादायक आणि चिंताजनक प्रकार समोर आला आहे। बेगमपूर येथील दुथडी भरून वाहणाऱ्या भीमा नदीच्या बंधाऱ्यावर काही शाळकरी मुलांनी आपल्या जीवाशी खेळत धोकादायक उड्या मारल्या आहेत। नदीत पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढलेली असतानाही या मुलांचा हा जीवघेणा हुल्लडबाजपणा त्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे। हे माहिती असूनही मुलं स्टंट करत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार सध्या भीमा नदी पात्र पूर्णपणे भरून वाहत आहे, ज्यामुळे पाण्याची पातळी लक्षणीय वाढली आहे। अशा स्थितीत बेगमपूर येथील पुलावरून काही शाळकरी मुले हुल्लडबाजी करत थेट नदीच्या पात्रात उड्या मारत होती। पाण्याचा वेग आणि खोली जास्त असतानाही या मुलांनी कोणतीही भीती न बाळगता हा जीवघेणा प्रयत्न केला, जो अत्यंत धोकादायक ठरू शकतो। या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे। या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की ही मुलं पुलावरून नदीत उड्या मारून स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत। हा व्हिडिओ पाहून नागरिकांमध्ये संतापाची आणि चिंतेची लाट उसळली आहे। विशेष म्हणजे मोहोळ तालुका प्रशासनाचे या गंभीर प्रकाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे, असा थेट आरोप नागरिकांकडून केला जात आहे। नदीत पाण्याची पातळी वाढलेली असताना अशा प्रकारे जीवघेणा खेळ खेळणाऱ्या शाळकरी मुलांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाहीये। अशा निष्काळजीपणामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे प्रशासनाने तातडीने या घटनेची दखल घेऊन संबंधित मुलांवर आणि त्यांच्या पालकांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे। तसेच पालकांनीही आपल्या मुलांवर लक्ष ठेवावे आणि त्यांना अशा धोकादायक ठिकाणी जाण्यापासून परावृत्त करावे, असे आवाहन स्थानिक नागरिकांनी केले आहे। मुलांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने नदीकाठी योग्य ती खबरदारी घ्यावी आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। आम्ही